जय सर, क्या कड़क कॉफी? हाँ, थैंक यू. जय सर, एक सांगू का? हाँ बोल ना. जय सर, 2 मिनिट जरा काम बाजूला ठेवून जरा आरामात कॉफी प्या ना प्लीज. जरा मी असं म्हणजे मशीनची नाही, हे स्वतः बनवून आणले म्हणून. तांगडे कशाला तू? असं कसं जय सर, किती काम करता तुम्ही? असं मशीन सारखं नॉनस्टॉप काम करता तुम्ही. मशीन सारखं काम करणाऱ्या माणसाला आराम द्यायचा असला तर मशीनची कॉफी देऊन चालत नाही. त्याला ना असं माणसाच्या हाताची कॉफी लागते. मी स्वतः तयार करून आणले तुमच्यासाठी, घ्या. कसे? वा तांगडे, तू जेवढं चांगलं बोलतोस तेवढीच चांगली कॉफी करतोस. लेजर सर. जय सर, खूप काम करता तुम्ही. ऑफिस मधले सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतात. म्हणजे तसं तुम्ही कौतुकास्पद काम करता. म्हणजे कसं माणसाने असं कौतुकाचं काम करायला पाहिजे. म्हणजे कौतुक असलेलं की माणसाला असं प्रोत्साहन मिळतं. म्हणजे असं कौतुक असलेलं की म्हणजे असं झालंय का तुझं कौतुकून? कौतुक करून झालंय का? हो. काय चाललंय मनात, काय ते बोल. जय सर, तुम्ही हे दाभोळकर सरांचं काम करताय ना? मग हे झालं की झालं ना? हा म्हणजे ह्या टूरचं प्लॅनिंग उद्या एकदा लॉक झालं की मग झालं असं म्हणता येईल. हेच म्हणायचं होतं मला जय सर. म्हणजे की हे काम झालं की दाभोळकर सर पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये येणार नाहीत ना? म्हणजे मला तशी काही गरज वाटत नाही. हा पण तरी म्हणजे ही टूर संपेपर्यंत ते येतील असं वाटतंय. असं झालं तर जरा बरं होईल. म्हणजे ते नाही आले तर जरा बरं होईल असं म्हणलं. का रे? काय आहे की ते ऑफिसमध्ये असलं ना की असं सारखं टेन्शन असतं. आता काहीतरी घडेल, आता काहीतरी घडेल असं सारखं वाटत असतं. असं भयानक टेन्शन येतं. मग जय सर, मी तुम्हाला लिहून देतो. उद्या ना हे सहजासहजी फायनल नाही होणार बघा. असं काही नाही. असंच आहे जय सर, असंच आहे. तुम्ही जर म्हणालात ना की ही पश्चिम दिशा आहे तर ते म्हणतील नाही नाही हे पूर्व आहे. बरं तुम्ही म्हणाल ओके ठीक आहे चला ही पूर्व दिशा आहे तर ते म्हणतील नाही आग्नेय, नाही हे वायव्य. असे हे ना असं वेगवेगळं काहीतरी नवीन दिशा शोधून काढतील. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः सांगतो तुम्हाला, लिहून देतो तुम्हाला. मी स्वतः स्वरूप तांगडे तुम्हाला लिहून देतो. बघा तुम्ही. तांगडे. हा मॅडम बोला. तांगडे. अच्छा ओके, मी जायचंय का? ओके जय सर, तुम्ही करा काम आरामात, मी जातो. एक मिनिट. थँक्यू. प्लेजर मॅडम. हे राईट. प्लीज. जय जरा बोलायचं होतं महत्वाचं. बोल ना. मी आज अदितीचं बोलणं ऐकलं फोनवरचं. काय? रजनी तू. हो मला माहिती आहे हे चुकीचं आहे. असं कोणाचं पर्सनल बोलणं ऐकू नये. पण मी मुद्दाम नाही केलं जय, खरंच. ती कॅफेटेरियामध्ये फोनवर बोलत होती. मी कॉफी प्यायला गेले होते. आता कॅफेटेरिया ही काय कोणाच्या पर्सनल मालकीची जागा नाहीये ना, प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये. मी जाऊ दे, मुद्दा तो नाहीये. हो मुद्दा हा आहे की बरं झालं मी त्या वेळेला तिथे गेले. आणि असं तुला का वाटतंय? जय, ती फोनवर असं म्हणत होती की आता आपल्याला एकमेकांसाठी वेळच नाही मिळणार.
आपण आपल्यासाठी वेळ कसा काढणार? कळतंय का जय? याचा अर्थ तिचे अजूनही तिच्या नवऱ्याशी चांगले संबंध आहेत. नाही तर असं कोणाशी बोलेल ती? अण्णांची का केतकर काकांची? मुलं बाळ तर नाहीच आहेत ना, म्हणजे नसावीत. आणि मित्रांची असं बोलत नाही कोणी. का तुझ्याशी असं बोलते ती? रजनी, जाऊ दे ना. आपल्याला काय करायचं? हेच आपल्याला काय करायचंय? रजनी, तू चुकीचा विचार करतेयस. असा विचार नको करूस. असं एखाद्या माणसाबद्दल सारखं बोलू नये. रजनी बास, रजनी थांबव आता. हे काय करू ग रजनी मी तुझं? हे मला सतत म्हणत तुम्ही तिला सतत पाठीशी घालत असता का? विश्वासघात केलाय तिने तुमचं. कळत नाहीये तुम्हाला अजूनही? मला ना जेन्युइनली एक प्रश्न पडतो जय. एवढी लाडकी आहे ना ती तुमच्या सगळ्यांची, मग तिला कोणी आजपर्यंत एकदाही विचारलं नाही की बाबा नेमका काय प्रॉब्लेम होता तुझ्यामध्ये आणि तुझ्या नवऱ्यामध्ये? कधीपासून तुम्ही वेगवेगळे राहताय? एकत्र राहताना काय प्रॉब्लेम झाले? काहीच नाही. मला शंका आहे. शंका नाही, माझी खात्री आहे. ती तिच्या नवऱ्याबरोबरच राहते. होय, असेल. तुला काय करायचंय त्याच्याशी? जय, अदिती हे सगळं करतेय. हे बघ रजनी, मला ना इंटरेस्ट नाहीये या सगळ्या चर्चेत, या डिस्कशन मध्ये. कोण स्वतःच्या पर्सनल लाईफ मध्ये काय करतंय ह्यापेक्षा मला ऑफिसमध्ये आपल्या कामाकडे लक्ष दिलेलं जास्त आवडतं. आणि मला वाटतं ऑफिसमध्येही सगळ्यांनी हा विषय सोडून दिलाय. तू काय याचा त्रास करून घेतेस मला कळत नाही. आईसाहेबांनी हे सांगितलं होतं मला की आता हा विषय यापुढे नको. आणि मी सुद्धा ठरवलं होतं नाही बोलायचं या विषयावर. पण हे असं घडलं ना आत्ता, आणि मग खरं काय ते कळायला नको का आपल्याला? आणि जय, मी फक्त तुझ्याशी शेअर करते ही गोष्ट. ठीक आहे, तुला नसेल वाटत तर उद्यापासून तुझ्याशी बोलणार नाही या विषयावर. पण मला कळायला हवं हे सगळं नेमकं काय आहे ते. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. तू ठरव तुझं. आणि आय एम सॉरी. आय मीन, तुझं काम चाललंय आता, खूप काम चाललंय महत्वाचं. डिस्टर्ब केलं मी तुला. सॉरी. अरे देवा, काय झालं काकू? काय झालं काय? मला वाटत होतं इतके दिवस हा डबा माझ्या संसारात दुडबुड करतोय, पण आता तो आदितीच्या संसारातही मध्ये मध्ये करतोय. लॅपटॉप माझ्या दृष्टीने डबाच आहे तो. इतके दिवस हे त्याला सोडत नव्हते, आता तू सोडत नाहीयेस. अरे ऑफिस मधनं आला नाहीस तू लगेच घेऊन बसतोस. काय करू काकू, हे कामच संपत नाही. अरे बाळा, काम कधीच संपत नसतात हे मला माहितीये, पण स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढत जा.
स्वतःसाठीच बराच वेळ हवाय म्हणून तर आत्ता सगळी धावपळ करतोय. काकू, आज घर शांत शांत वाटतंय. काका कुठे आहेत? का तेही रूम मध्ये बसलेत त्यांचा डबा घेऊन? कुलकर्णी भाऊजींना भेटायला गेलेत. उशिराच येतील. वा, काय नवीन? नवीन काहीच नाही, आमच्यात अबोला आहे हेच कारण. आता काय केलं काकांनी? जाऊ देत रे, ते काही एवढं महत्वाचं नाहीये. तुला माहितीये ना तुझे काका कसे आहेत ते. पण काकू, तुम्ही बोला त्यांच्याशी. तुम्ही असं नका करू. काका बिचारे अरे वा रे वा, काकांचा पुतण्या बिचारे काय? हे बघ, अबोला त्यांनी धरलाय, मी नाही. तसं नाही काकू. अरे राहू देत रे, जरा बरं वाटत. पण किती वेळ? नंतर तुम्हाला सुद्धा करमणार नाही हे पक्क माहितीये मला. त्यामुळे लवकरात लवकर हा तुमचा अबोला मिटवा. असू दे. आदिती कुठे आहे रे? काहीतरी काम आहे सांगून गेली, बाहेरच असेल. हो काकू, राहू दे, मी ठेवतो डबा. असू देत रे, मी काढते. हे काय रे, तुझा डबा तसाच भरलेला आहे. सॉरी काकू. ऍक्च्युली ते आज क्लायंट कडेच थोडं खाणं झालं, त्यामुळे राहून गेला डबा खायचा. तुम्ही मला जेवताना वाढा, मी खाईन. तुम्ही दोघं एकत्रच गेला होतात का मीटिंगला? नाही. मग तुमचे दोघांचेही डबे तसेच आहेत. डबा एकत्र खाऊया. तुला उशीर झाला तरी थांबेन मी. काकू अहो, म्हणजे आदिती माझी वाट बघत थांबली असणार आणि मी बाहेर खाऊन आल्यामुळे मी तिला विचारायचंच विसरलो. म्हणजे माझ्या डोक्यातच आलं नाही, मी मूर्ख आहे. अरे कामाच्या गडबडीत राहून गेलं ना. पण काकू, आता माझ्यामुळे आदितीला उपास झाला ना. मी एरवी तिला सांगतो की मी येणार नसेल तर तू खाऊन घे. आज राहिलंच माझं, चूकच झाली माझी. हरकत नाही, चूक कळली हे महत्वाचं. आणि कळल्यानंतर ती मान्यही करायला हवी. काय? काकू, ते राहू द्या, मी ठेवतो. जय, हा इस्त्री करून ठेवलाय शर्ट, हाच घालशील ना उद्या? हो, तू देशील तो घालेन मी. माझ्यावर काय चांगलं दिसतंय तुलाच जास्त चांगलं माहिती आहे ना. आदिती, ऐक ना. जय सॉरी, पण मी तुला सांगायलाच विसरले आज. माझंही राहिलंय. माझं ऐक ना, ते जास्त महत्वाचं आहे. आज मी तुझ्याशी फोनवर बोलत होते ना ऑफिसमध्ये असताना, तेव्हा माझ्या मागे रजनी येऊन उभी राहिली. एका क्षणाला तर मला वाटलं झालं, तिने सगळं ऐकलंय. तिने सगळं ऐकलंय. काय? तिनेच येऊन मला सांगितलं. तिने माझ्याशी शेअर केलं की आदिती तिच्या नवऱ्याबरोबर बोलत असणार. मग काय? हे बघ, मी तिला सांगितलंय मला या सगळ्यात इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे मला हे सगळं सांगू नकोस. अरे बापरे, आता ती काय करेल काहीच माहित नाही. एकतर ती याचा शोध घेतच होती आणि त्यात अजून एक धागा तिच्या हाती लागलाय. आदिती, हे सगळं सोड. मला एक सांग, तू दुपारी जेवलीस की नाही? तुला प्रेझेंटेशन करायचंय ना, दाभोळकरांचं टूरचं प्लॅनर लॉक करायचंय ना, म्हणजे त्यांचं ऑफिसमध्ये येणं जाणं कमी होईल. आदिती, दुपारी जेवलीस का?
हो रे, अरविंद काका आणि नंदिनी मॅडम हात पकडूनच घेऊन गेले मला जेवायला. मग जेवले जाऊन. नाही, तुला खोटं बोलतायत. माझी वाट बघत होतीस ना? म्हणजे सॉरी अदिती, कामाच्या गडबडीत मी विसरलो तुला सांगायचं. जय, नाही, खरंच खरंच मूर्ख आहे मी. तू दरवेळी मला समजून घेतेस आणि मग मी हे असं काहीतरी वागतो. तू मला काहीच का नाही बोलत? 4 शब्द सुनाव मला. आता आज बघ, मी बाहेर खाल्लं आणि माझ्या लक्षातच आलं नाही की तू थांबली असशील. जय रे, काहीच हरकत नाही. खरंच माझं पोट भरलं होतं, भूक नव्हती मला. नको त्या गोष्टींवर बरी रागवतास आणि असं काही झालं तर उपाशी राहतेस. काय करू, तुझं रागच येत नाही मला. बरं जा, आता प्रेझेंटेशनची तयारी कर. तू काम कर, मी जाऊन जेवणाचं बघते. प्रेझेंटेशन होईल ग, पण त्यामधून स्वतःसाठी वेळ देणं पण महत्वाचं आहे ना. वा, जर तुझा असा रोज मला वेळ मिळणार असेल ना, तर मी रोज उपाशी राहायला तयार आहे. आदिती, माझा वेळ मिळण्यासाठी तुला उपाशी राहण्याची गरज नाहीये. मला एक प्रॉमिस कर, इथून पुढे काहीही झालं, मला उशीर झाला, मी वेळेवर पोचलो नाही, तरी सुद्धा तू उपाशी राहणार नाहीयेस, तू जेवून घ्यायचंस. प्रॉमिस कर. हो, प्रॉमिस. बरं जा आता आणि काम कर. ADMचं टूर प्लॅनर तुला लॉक करायचं ना? आणि माहित नाही उद्या पप्पा काय करतील ते. ते काहीतरी करतील हे नक्की, पण तू काळजी करू नकोस. माझी पूर्ण तयारी झाली. जय सर, कॉफी. थँक्यू. प्लेजर सर. तांगडे, तुला कसं कळतं मला आता कॉफी हवी आहे? अहो, याच कामाचा मला पगार मिळतो. आपलं काम कसं नसतं, चोख असतं. घ्या कॉफी घ्या. चला. अरे हा, काय गडबड आज? अहो ते दाभोळकर सर येणार आहेत ना, म्हणून जरा केबिन वगैरे साफ करून घेतो. सॉरी. सॉरी काय, जा लवकर, नाहीतर दाभोळकर सर माहितीच आहे तुला. हो, जातो. अरे काका, कर कर काम कर. अहो, कधी आलात तुम्ही? काही बोललातच नाही. नाही, मी आता आलो, पण तुला असं मन लावून काम करताना बघितलं ना की आम्हाला सुद्धा चार्ज अप व्हायला होतं. आज तू अविनाश सर आणि अमोल समोर दाभोळकरांना त्यांच्या टूरचं फायनल प्रेझेंटेशन करणार आहेस ना? हो, झाली तयारी झाली? तीच तर सुरू आहे. कितीही केलं तरी समाधान होत नाही. म्हणजे प्रेझेंटेशन नक्कीच चांगलं होणार. आणि हे प्रेझेंटेशन चांगलं झालं ना की तुझं प्रमोशन नक्की. हे इतक्या मोठ्या कंपनीचं इतकं मोठं प्रोजेक्ट तू करतोयस म्हणजे तुझं कौतुक नक्की होणार. आणि तुझ्या करिअरच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे ते. हो काका, म्हणून तर एवढे ड्राफ्ट्स काढतोय. आणि आता मी कन्व्हिन्स झालोय तर दाभोळकरांनाही कन्व्हिन्स व्हावंच लागेल. नक्की नक्की, म्हणजे खात्री आहे. मी माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न करणार आहे. करेक्ट. पण एक लक्षात ठेव, हे प्रेझेंटेशन आहे ना, हे दाभोळकरांसमोर करायचं. तो माणूस काय खोडा घालेल काय सांगता यायचं नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू. May I come in, sir? Yes, please come in. Good morning, sir. Good morning, बसा. मिस्टर जयराम, आज तुमचं प्रेझेंटेशन आहे. कुठपर्यंत आली तयारी?
सर प्रेझेंटेशन तयार आहे. व्हेरी गुड. मिस्टर जयराम, एक गोष्ट लक्षात ठेवा. एडीएम बरोबर आपलं खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट झालंय, खूप मोठं फायनान्शियल डील आहे. आणि ही टूर जर यशस्वी झाली तर मार्केटमध्ये आपल्या कंपनीची खास जागा निर्माण होईल. सो हे प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. यू हॅव टू गिव्ह अ बेस्ट. येस सर, माझ्याकडून मी नक्की पूर्ण प्रयत्न करेन. पण सर, काय झालं? सर तुम्ही एकदा जर हे प्रेझेंटेशन बघून घेतलं असतं तर. ऑफकोर्स, प्लीज. नाही सर, म्हणजे एडीएमची ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी कॉर्पोरेट टूर आहे. साधारण 750 एम्प्लॉईज युरोपच्या 7 देशांमध्ये फिरणार. प्रत्येक देशात एक कॉन्फरन्स, एक स्टडी टूर, शिवाय साईट सीइंग, असा सगळा मोठा प्लॅन आहे सर. ऑफकोर्स, दाखवा.